येत्या वेगवान घडामोडी आणि आता थेट घटनास्थळावर केंद्रीय मंत्री पोहोचलेले आहेत। नागरी उड्डाण मंत्री हे घटनास्थळावर पोहोचून तिकडची पाहणी करतायत। त्यावेळची ही दृश्य समोर आलेली आहेत। अपघात झाल्यानंतर तातडीने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आता ते तिकडे पोहोचलेले आहेत। अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरातला हा भीषण असा विमान अपघात आणि तिकडे आता केंद्रीय मंत्री पाहणी करता पोहोचले आहेत। तिकडे जाऊन ते सविस्तर घटनेची माहिती घेत आहेत। एअर इंडियाचं हे प्रवासी विमान कोसळल्याची दुपारच्या सुमारास घडलेली घटना आणि त्यानंतर आता केंद्रीय मंत्री पोहोचले आहेत घटनास्थळी आणि ते पाहणी करत आहेत। एअर इंडियाचं बोईंग ड्रीमलायनर 787 हे विमान कोसळलं। दुपारच्या सुमारास झालेला हा अपघात आणि त्याच्यानंतर आता दुर्घटनास्थळी मदत आणि बचाव कार्याने वेग घेतलेला आहे एकीकडे, मात्र त्याचवेळी पाहणी करता आता केंद्रीय मंत्री पोहोचलेले आहेत। दुपारीच पंतप्रधानांनी देखील गृहमंत्र्यांशी संवाद साधलेला होता आणि त्यानंतर त्यांनाही इकडे यायला सांगितलेलं होतं। त्या पार्श्वभूमीवर आता आधी केंद्रीय मंत्री पोहोचल्याचं समोर येत आहे। सोमेश कोलगे आपल्याला अधिकचे अपडेट देतील। सोमेश, राममोहन नायडू हे स्वतः आता घटनास्थळी पोहोचलेत आणि अमित शहा देखील केंद्रीय गृहमंत्री थोड्या वेळापूर्वी नवी दिल्लीतून त्यांच्या निवासस्थानाहून निघाले आणि ते सुद्धा अहमदाबादला पोहोचतात। केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ देखील अहमदाबादमध्ये पोहोचतात। आज राममोहन नायडू हे विजयवाडा येथे एनडीए सरकारच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये होते आणि या कार्यक्रमामध्ये वर्षपूर्तीबद्दल एक सेलिब्रेशन असा कार्यक्रम होता, पण तो कार्यक्रम रद्द करून त्यांना थेट अहमदाबादला पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि त्यानुसार आता केंद्रीय सिव्हिल एव्हिएशन मंत्री नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू हे स्वतः अहमदाबादला घटनास्थळाची पाहणी करतायत। त्यासोबतच डीजीसीए, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि नॅशनल डिझास्टर रेस्क्यू फोर्सचे जे सगळे उच्चपदस्थ अधिकारी आहेत त्यांच्यासोबत देखील या संपूर्ण घटनेविषयीची सातत्याने चर्चा आणि मॉनिटरिंग सुरू आहे। आपण जर पाहिलं तर राममोहन नायडू हे पहिलं केंद्रीय मंत्री जिथे पोहोचलो त्याचबरोबर आता थोड्याच वेळात नक्कीच उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ खरं, त्यामुळे आता विविध मंत्री जे आहेत ते पाहणी करता पोहोचतायत। सोमेश, धन्यवाद।